So, we are discussing the numericals on chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation of 12th science. And in today's lecture, we are discussing the numericals on Stephen's law. But these numericals are such that in each numerical, the temperature of surrounding is also given. Okay. The formulae on this topic are, so energy radiated by black body having temperature capital T. समजा एखादी ब्लॅक बॉडी आपल्याला दिलेली आहे की जिचं टेम्परेचर कॅपिटल टी आहे, तर ती किती एनर्जी रेडिएट करेल पर युनिट टाइम पर युनिट एरिया. तर स्टीफन्स लॉनुसार एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज इक्वल टू सिग्मा टी रेस्ट पॉवर 4. हा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. आता साहजिकच ही बॉडी आपण सराउंडिंगमध्ये ठेवलेली आहे, त्यामुळे ही बॉडी सराउंडिंगमधनं एनर्जी पण ॲब्सॉर्ब करेल. समजा सराउंडिंगचं टेम्परेचर जर T0 असेल तर किती एनर्जी ही बॉडी ॲब्सॉर्ब करेल, तर त्यासाठी पुन्हा स्टीफन्स लॉचा आपण वापर केला. सो एनर्जी ॲब्सॉर्ब बाय ब्लॅक बॉडी व्हेन केप्ट इन अ सराउंडिंग ऑफ टेम्परेचर T0. तर किती एनर्जी ॲब्सॉर्ब करेल पर युनिट टाइम पर युनिट एरिया. सो एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज इक्वल टू सिग्मा T0 रेस्ट पॉवर 4. बरोबर आहे. एवढी एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया ती ब्लॅक बॉडी बाहेर फेकेल, तर एवढी एनर्जी ती ब्लॅक बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया ॲब्सॉर्ब करेल. मग आता नेट रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी किती असेल. सो नेट रेट ऑफ लॉस ऑफ विल बी एनर्जी इमिटेड मायनस एनर्जी ॲब्सॉर्ब. सो इट इज इक्वल टू सिग्मा टी रेस्ट पॉवर 4 मायनस सिग्मा T0 रेस्ट पॉवर 4. सिग्मा आपण कॉमन काढला, सो वी गेट नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज सिग्मा टी रेस्ट पॉवर 4 मायनस T0 रेस्ट पॉवर 4. पण आता हा नेट रेट ऑफ लॉस ऑफ काय पर युनिट टाइम पर युनिट एरिया आहे हे लक्षात घ्या. हा एरिया आपण इकडे शिफ्ट करू शकतो आहे ना, त्यामुळे तो फॉर्म्युला आपल्याला या प्रकारे पण लिहिता येतं बघा. ग्रीन कलरमध्ये दाखवलेत. एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम सिग्मा ए टी रेस्ट पॉवर 4. एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाइम, सो क्यू अपॉन टी इज इक्वल टू सिग्मा ए T0 रेस्ट पॉवर 4. सो नेट रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी विल बी, सो क्यू अपॉन टी इज इक्वल टू सिग्मा ए टी रेस्ट पॉवर 4 मायनस T0 रेस्ट पॉवर 4. म्हणजे जर ब्लॅक बॉडी आपण ब्लॅक सराउंडिंगमध्ये ठेवली तर हे फॉर्म्युले आपल्याला वापरता येतात. पॉईंट लक्षात व्यवस्थित. ब्लॅक बॉडी केप्ट इन ब्लॅक सराउंडिंग. आता आपण विचार करूया जनरल बॉडीचा. जनरल बॉडी जर असेल तर ती जनरल बॉडी किती एनर्जी रेडिएट करेल सराउंडिंगला. सो एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय जनरल बॉडी विल बी, तर इथे काय इंट्रोड्यूस होईल ई टाइम्स सिग्मा टी रेस्ट पॉवर 4. म्हणजेच इथे काय होईल ई येऊन जाईल. सिमिलरली एनर्जी ॲब्सॉर्ब विल बी, आता सराउंडिंग पण जनरल आहे त्यामुळे जनरल सराउंडिंगमधनं एनर्जी किती ॲब्सॉर्ब होईल, पुन्हा इथे ई इंट्रोड्यूस होईल. सो ई सिग्मा T0 रेस्ट पॉवर 4. इथे पण ई इंट्रोड्यूस होईल, त्यामुळे नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती होईल, तर इथे ई इंट्रोड्यूस होईल. बरोबर आहे. ते फॉर्म्युले मुद्दाम मी लिहिले नाही कारण की त्याचं काही काम पडत नाही आपल्याला, पण आपल्याला माहिती पाहिजे. मग आता फॉर ब्लॅक बॉडी kept in black surrounding, the energy emitted per unit time per unit area is equal to sigma T raised to power 4 minus T0 raised to power 4. Okay. And for general body kept in a general surrounding, the net rate of loss of energy is Q upon AT per unit time per unit area is, इथे E इंट्रोड्यूस झाला बघा. दोन्ही फॉर्म्युलांमधला फरक लक्षात घ्या. जर जनरल बॉडी जनरल सराउंडिंगमध्ये ठेवली असेल तर E तुम्हाला घ्यायचं आहे, आणि ब्लॅक बॉडी ब्लॅक सराउंडिंगमध्ये असेल तर ईची व्हॅल्यू इथे 1 तुम्हाला घ्यायची आहे, म्हणून इथे मी ई लिहिलेला नाही. सो ई सिग्मा, ई म्हणजे इमिसिव्हिटी, ई सिग्मा टी रेस्ट पॉवर 4 मायनस T0 रेस्ट पॉवर 4. ठीक आहे. या फॉर्म्युल्यांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस टाईप इज टेकन फ्रॉम बोर्ड्स एक्झाम विच इज आस्क इन फेब्रुवारी 2006 and October 2011 एक्झाम. ओके. एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं आहे बघा, compare the rates of loss of heat
by black body at 827 degree centigrade and 427 degree centigrade if temperature of surrounding is 27 degree centigrade. बघा त्या ब्लॅक बॉडीचे दोन टेम्परेचर दिलेले आहेत आणि सोबत सराउंडिंगचं पण टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. सो पहिलं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे 827 डिग्री सेंटीग्रेड मीन्स 1100 केल्विन. नंतरचं ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आहे 427 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 700 केल्विन. आणि सराउंडिंगचं टेम्परेचर म्हणजे T0 27 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 300 केल्विन. सो युझिंग स्टीफन्स लॉ टेम्परेचर 827 डिग्री सेंटीग्रेड असताना रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती असेल तर सिग्मा T1⁴ मायनस T0⁴. आणि जेव्हा त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 427 डिग्री सेंटीग्रेड असेल तेव्हा रेट ऑफ लॉस ऑफ हीट किती असेल म्हणजे एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया किती असेल तर R2 इज इक्वल टू सिग्मा T2⁴ मायनस T0⁴. दोघांचा रेशो घेतला मी. सो R1/R2 इज इक्वल टू सिग्मा सिग्मा कॅन्सल होऊन जाईल. आपल्याजवळ असेल T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴. T1 is 1100, so 1100⁴ minus 300⁴ upon 700⁴ minus 300⁴. हे 0 कॉमन कडून कॅन्सल करता येतात म्हणून आपण इथे लिहिलं 11⁴ मायनस 3⁴ अपॉन 7⁴ मायनस 3⁴. 11⁴ येतं 14641, 3⁴ येतं 81 आणि 7⁴ येतं 2401 मायनस 81. म्हणजे न्यूमरेटरमध्ये आपल्याजवळ आहेत 14560, डिनॉमिनेटरमध्ये आहे 2320. दोघांचा रेशो घेतला अँड द रेशो इज 6.275. सो त्या दोन्ही रेट जर आपण कम्पेअर केले तर रेशो येतो 6.275:1. ठीक आहे, तो रेटच आपल्याला कम्पेअर करायचा होता. बघा आता इथे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग असल्यामुळे कॅल्क्युलेशन वाढले आहेत, त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला क्रिटिकल तयार होतील. या टाईपवर आपल्या पुस्तकाच्या मागे पण एक्झाम्पल दिलेले आहेत आणि क्वेश्चन बँकमध्ये पण विचारले आहे, त्यामुळे हा टाईप महत्त्वाचा झाला आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम टेक्स्टबुक एक्झरसाइजमधलं 22वा एक्झाम्पल आहे अनसॉल्ड एक्झाम्पल, ते आपण सोडवतो आहे. कंपेअर द रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय अ ब्लॅक बॉडी मेंटेन ॲट 727 डिग्री सेंटीग्रेड अँड 227 डिग्री सेंटीग्रेड if black bodies are surrounded by an enclosure at 27 degree centigrade. त्या दोन ब्लॅक बॉडींचं टेम्परेचर दिलं आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तर रेट ऑफ लॉस ऑफ हीटमधला रेशो काढायचा आहे. पुन्हा सेम त्याच प्रकारे मागच्या एक्झाम्पलसारखंच. पहिलं टेम्परेचर आहे ब्लॅक बॉडीचं 727 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 1000 केल्विन. T2 इज 227 डिग्री सेंटीग्रेड म्हणजेच 500 केल्विन. T0 इज 27 डिग्री सेंटीग्रेड, सराउंडिंगचं टेम्परेचर म्हणजेच T0, त्याला आपण T0 म्हणतो. इट इज 300 केल्विन. मग पुन्हा स्टीफन्स लॉचा वापर केला आपण आणि R1 इज इक्वल टू सिग्मा T⁴ T1⁴ मायनस T0⁴. आणि R2 म्हणजे नंतरच्या दुसऱ्या बॉडीसाठीचा रेट ऑफ इमिशन सिग्मा T2⁴ मायनस T0⁴. दोघांचा रेशो घेतला. सो R1/R2 हा सिग्मा कॅन्सल होऊन जाईल. T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴. आता तुम्ही म्हणसाल आपल्याला रेटमधला रेशो विचारला आहे, मग तुम्ही Q/T मधला रेशो का नाही घेतला. Q/T मधला जरी रेशो घेतला तर इथे काय येईल सिग्मा ए येईल. ए पण कॅन्सल होणार आहे, सिग्मा पण कॅन्सल होणार आहे, शेवटी तुम्हाला हाच रेशो भेटणार आहे. सो द रेशो इन देअर रेट ऑफ इमिशन ऑफ हीट इज T1⁴ मायनस T0⁴ अपॉन T2⁴ मायनस T0⁴. व्हॅल्यूज प्लेस केल्या. सो 1000ची 4th पॉवर मायनस 300ची 4th पॉवर अपॉन 500ची 4th पॉवर मायनस 300ची 4th पॉवर. 2 0 प्रत्येकामध्ये कॉमन करून कॅन्सल करून टाकले. सो 10ची 4th पॉवर मायनस 3ची 4th पॉवर अपॉन 5ची 4th पॉवर मायनस 3ची 4th पॉवर. 10ची 4th पॉवर म्हणजे 10,000, 3ची 4th पॉवर म्हणजे 81, 5ची 4th पॉवर म्हणजे 625 आणि 3ची 4th पॉवर म्हणजे 81. मग आपल्याजवळ त्या ठिकाणी राहत आहे 9919 अपॉन 544. सो इट इज द रेशो इज 18.23. लॉकची कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला करायची आहेत. मी लॉकची कॅल्क्युलेशन मागच्या टाईपपासनं करत नाही आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल. बघा टेक्स्टबुकच्या मागचं जे एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल याच टॉपिकवर किंवा याच टाईपवर काय म्हटलं पहा. अ स्मॉल बॅकन सॉलिड कॉपर स्पियर ऑफ रेडियस 2.5 सेंटीमीटर इज प्लेस इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. स्मॉल ब्लॅकंड म्हटलं आहे त्याचा अर्थ ब्लॅक बॉडी येते. जरी कॉपर स्पियर असला तरी त्याच्यावर ब्लॅक कोटिंग केलेलं असल्यामुळे त्याला ब्लॅक बॉडी आपल्याला कन्सिडर करायचं आहे.
त्याची रेडियस दिली आपल्याला 2.5 सेंटीमीटर, इज प्लेस इन ॲन इव्हॅक्युएटेड चेंबर. एका चेंबरमध्ये आपण त्या स्पिअरला ठेवलं आहे. द टेम्परेचर ऑफ द चेंबर इज मेंटेन ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. ॲट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाईड टू द कॉपर स्पिअर. आता कोणत्या रेटनी त्या कॉपर स्पिअरला एनर्जी मिळावी टू मेंटेन इट्स टेम्परेचर ॲट 110 डिग्री सेंटीग्रेड, की जेणेकरून त्या कॉपर स्पिअरचं टेम्परेचर 110 राहिलं पाहिजे. मग आता आपण काय या ठिकाणी विचार करणार की कॉपर स्पिअरचं टेम्परेचर 110 आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर 100 आहे. तर नेट रेट ऑफ लॉस किंवा नेट रेट ऑफ गेन किती असेल तो आपल्याला काढता येतो. सो एरिया ऑफ द स्पिअर इज 4πr² मीन्स 4π. रेडियस इज 2.5 सेंटीमीटर मीन्स 0.025 स्क्वेअर. सराउंडिंगचं टेम्परेचर 100 व त्या कॉपर स्पिअरचं टेम्परेचर आपल्याला 110 मेंटेन करायचं आहे. सो इट इज 373, 383. ओके. आता त्या कॉपर स्पिअरमधनं किती एनर्जी बाहेर फेकल्या जाईल. सो एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द स्पिअर इज Q/80 इज इक्वल टू सिग्मा टी रेस्ट पॉवर 4. एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द स्पिअर इज Q/80 इज इक्वल टू सिग्मा टी 0 रेस्ट पॉवर 4. एवढी एनर्जी कॉपर स्पिअर बाहेर फेकेल आणि त्याच वेळेस एवढी एनर्जी कॉपर स्पिअर आतमध्ये ॲब्सॉर्ब करेल. मग आता आपल्याला काय करायचं आहे, अशी एनर्जी त्या कॉपर स्पिअरला सप्लाय करायची आहे की जेणेकरून कॉपर स्पिअरचं टेम्परेचर 110 डिग्री सेंटीग्रेड राहायला पाहिजे, आहे की नाही. मग आता त्यासाठी आपल्याला नेट रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी किंवा नेट रेट ऑफ एनर्जी सप्लाईड आपल्याला काढावं लागेल. सो नेट रेट ऑफ गेन सो टू मेंटेन टेम्परेचर इज सो Q/80 या दोघांचा डिफरन्स. सरळ सिग्मा टी रेस्ट पॉवर 4 मायनस सिग्मा टी 0 रेस्ट पॉवर 4. सिग्मा कॉमन काढला आपण. आता आपल्याला नेट रेट काढायचं आहे. हां, मग आता त्या ठिकाणी नेट रेट काढायचं असल्यामुळे आपल्याला Q/T काढावं लागेल. सो Q/T इज इक्वल टू सिग्मा ए टी रेस्ट पॉवर 4 मायनस टी 0 रेस्ट पॉवर 4. बरोबर आहे, कारण की आपल्याला त्याने एरिया पण दिलेला आहे, रेडियस दिली म्हणजे एरिया दिलेला आहे. सो सिग्माची व्हॅल्यू आहे 5.76 इंटू 10⁻⁸ 4πr². बरोबर आहे, एरिया म्हणजे 4πr². टेम्परेचर रेस्ट पॉवर 4 म्हणजे 383 रेस्ट पॉवर 4. T0 रेस्ट पॉवर 4 म्हणजे 373 रेस्ट पॉवर 4. हे दोन्ही 4th पॉवर तुम्हाला शोधावे लागतील आणि हे कॅल्क्युलेशन टिपिकल आहेत, त्यामुळे ते करण्याची प्रॅक्टिस करा. ओके. सो याला सिम्प्लिफाय केलं मी तर हे तर 0.045 इंटू 10⁻⁸. हां, इथे 10⁻⁸ लिहायचं राहिलं माझ्याकडनं. इंटू 2.152 इंटू 10⁻10 मायनस 1.94 इंटू 10⁻10. ओके. ब्रॅकेटच्या बाहेरच्या सगळ्यांचा प्रॉडक्ट घेतला तो आला 0.045 इंटू 10⁻⁸ आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये सबट्रॅक्शन केल्यानंतर ते येतं 0.21 इंटू 10⁻10. सिम्प्लिफाय केलं आणि मला मिळालं 0.945 आणि साहजिकच आहे एनर्जी अपॉन टाईम म्हणजे जूल पर सेकंद असं युनिट असेल आणि जूल पर सेकंदला आपण वॅट पण लिहू शकतो. ओके. सो या रेटनी जर आपण त्या स्पिअरवर एनर्जी इन्सिडेंट केली तर त्या स्पिअरचं टेम्परेचर काय राहील 110 डिग्री सेंटीग्रेड कॉन्स्टंट राहील. म्हणून एवढ्या रेटनी आपल्याला त्या स्पिअरला एनर्जी द्यावी लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल अँड दिस एक्झाम्पल इज फ्रॉम क्वेश्चन बँक. मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा, हा टाईप महत्त्वाचा आहे कारण की पुस्तकाच्या मागे पण 2 एक्झाम्पल या टाईपवर दिलेले आहेत आणि क्वेश्चन बँकमध्ये पण 3 मार्काचं एक्झाम्पल या टाईपवर विचारलेलं आहे. बघा आता काय म्हटलं तर कम्पेअर द रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी मेंटेन ॲट 627 अँड 127 इफ द ब्लॅक बॉडीज आर सराउंडेड बाय एनक्लोजर ॲट 27 डिग्री सेंटीग्रेड. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर rate of loss of heat. Compare the rate of emission of heat by black body maintain at. आता बघा कम्पेअर पण म्हणतो इकडे आणि व्हॉट वुड बी द रेशो, 2 डबल क्वेश्चन त्यांनी तयार केला त्याच्यातच. ठीक आहे, असू द्या, काही हरकत नाही. आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. आपल्याला रेट कम्पेअर करायचे म्हणजे R1/R2 काढायचं आहे. पहिल्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 627 डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजेच 900 केल्विन आहे. दुसऱ्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 127 डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजेच 400 केल्विन आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर 27 दिलं आहे. सो युझिंग स्टीफन्स लॉ पहिल्या ब्लॅक बॉडीचा रेट ऑफ इमिशन ऑफ हीट इज सिग्मा T1 रेस्ट पॉवर 4 मायनस T0 रेस्ट पॉवर 4. दुसऱ्या ब्लॅक बॉडीचा रेट ऑफ इमिशन ऑफ हीट पर युनिट टाईम पर युनिट एरिया साहजिकच आहे
इज इक्वल टू सिग्मा T2 रेस्ट टू पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू पॉवर 4. दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. मग आपण यांचा रेशिओ घेऊ. हा R1 हा R2. सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू T1 रेस्ट टू पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू पॉवर 4 अपॉन T2 रेस्ट टू पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू पॉवर 4. व्हॅल्यूज प्लेस केल्या. सो 900 रेस्ट टू पॉवर 4 मायनस 300 रेस्ट टू पॉवर 4 अपॉन 400 रेस्ट टू पॉवर 4 मायनस 300 रेस्ट टू पॉवर 4. असं जर असेल तर 0 काढून टाकायचे. म्हणजे 9ची 4th पॉवर मायनस 3ची 4th पॉवर अपॉन 4ची 4th पॉवर मायनस 3ची 4th पॉवर. 9ची 4th पॉवर येते 6561, 3ची 4th पॉवर येते 81, 4ची 4th पॉवर येते 256 आणि 3ची 4th पॉवर येते 81. हे सबट्रॅक्शन केलं तर आला 6480 अपॉन 175. हा रेशो घेतला. रेशो येतो 37.1. हे आन्सर मात्र क्वेश्चन बँकमध्ये काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. ओके, हे होते सगळे आपल्या कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसवरचे एक्झाम्पल्स. सगळे टाईप मी तुम्हाला सेपरेट करून दिलेले आहेत. क्वेश्चन बँकमधले पण घेतले आपण, एक्झरसाईजमधले पण सगळे सोडवले आहेत आणि वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे एक्झाम्पल विचारलेत ते पण आपण कव्हर केले आहेत. अँड आय थिंक दिस इज सफिशियंट फॉर यू.